गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 12वी कथा नाथा घरी श्रीखंड्या. ओम भवती भिक्षां देही. बाहेरून आवाज आला. नाथ महाराज बाहेर आले. कमरेला पितांबर, खांद्यावर उपरणे, डोईला फेटा, त्यातून मोरपीस टोकावते आहे असा हा एक सावळ्या रंगाचा 14-15 वर्षांचा तरुण उभा होता. आत या, मी आपल्याला भिक्षा वाढतो, नाथ म्हणाले. मी केवळ लक्ष वेधण्यासाठी भिक्षांदेही म्हणालो. मी फुकट कोणाचं खात नाही, मला काम द्या, कष्ट करूनच मी खातो, तो तरुण म्हणाला. आमच्याकडं आल्या अतिथीला आम्ही विनमुख पाठवत नाही, नाथ महाराज म्हणाले. त्याचा यथोचित पाहुणचार करतो, मी अतिथी नाही, तो तरुण म्हणाला. मी आपणासोबत राहायला आलो आहे, आपली चाकरी करायला आलो आहे. चाकरी करणार तर मोबदला ठरवायला हवा, नाथ म्हणाले. 2 वेळचं भोजन आणि या घरात आसरा इतकं पुरे मला, तो म्हणाला. या आत तरी या, नाथ म्हणाले. तो तरुण आत येऊन पसरलेल्या पथारीवर बसला. आपण कोण? मूळ कुठचे? कोठून आला आपण? तसा आम्हाला चाकर नको आहे, पण आपण इथं राहू शकता, नाथ म्हणाले. धन्यवाद, तो म्हणाला. मला आपल्यासारख्या संतपुरुषांची सेवा करण्याची आवड आहे, पण आपण कोठून आलात? नाथांनी विचारले. आता हा प्रश्न नको, मी आलो खरा, तो म्हणाला. आपले कोण आप्त, नातलक वगैरे? नाथांनी विचारले. सारेच माझे आप्त आणि नातलक, तो म्हणाला. नाथांना आश्चर्य वाटले. शेवटी त्यांनी विचारले, आपलं नाव काय? आता माझं नाव, तो म्हणाला. 1000 नावं माझी, कोणतं नाव सांगू? ज्या नावानं तुम्हाला हाक मारायची ते नाव सांगा, नाथ म्हणाले. तुम्ही मला काही म्हणा, दगड्या म्हणा, धोंड्या म्हणा, मी ओ देईन, तो म्हणाला. नाथांना विस्मय वाटला. मग थोडा विचार करून ते म्हणाले. तुम्हाला खायला काय आवडतं? मला सगळं आवडतं, तो म्हणाला. लोक जे देतात ते मी खातो. समजा तुमच्यासमोर मी खीर, लाडू, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ ठेवले तर आधी काय घ्याल? नाथांनी विचारले. मी श्रीखंड घेईन, तो म्हणाला. ठरलं, आजपासून तू श्रीखंड्या, नाथ म्हणाले. या श्रीखंड्याने नाथांच्या घरी काय काय कामे केली नाहीत. झाडलोट केली, लाकडे फोडली, गोदावरी नदीवरून पाण्याच्या कावडी भरून आणल्या. नाथांच्या पूजेची उत्तम तयारी करत असे तो. पूजेची भांडी कशी लख्ख घासायचा, गंध उगाळून ठेवायचा, परडीभर फुलं, तुळशी, बेल आणायचा. त्याला काही सांगावे लागत नसे. गिरजादेवींना स्वयंपाकात मदत करत असे. जेवणे झाल्यावर उष्टशेणही करू लागत असे. श्रीखंड म्हणजेच पूजेसाठी लागणारे गंध नाथा भरपूर उगाळत असे, म्हणूनही त्याला श्रीखंड्या हे नाव पडले. संध्याकाळी नाथ महाराज कीर्तनाला उभे राहत. त्यावेळीही श्रीखंड्या पडेल ते काम करत असे. कधी टाळ वाजवी तर कधी मृदंग. नाथ महाराज कीर्तनाला उभे राहत. जित्या मायबापान घालिती अन्न, मेल्या प्रेतावरी करीती पिंडदान. पहा पहा संसारीचा कैसा आचारू, जिता अबोला मेल्या उच्चारू. जित्या मायबापान करीती नमन, मेल्या मागे करीती मस्तक वपन. जित्या मायबापा धड गोड नाही, श्राद्धी तळण मळण परवडी पाही. जित्या मायबापा गाली प्रदान, मेल्या त्याचेनी नावे देती गोदान. जित्या मायबापा नेदी प्याया पाणी, मेल्या पितरा लागी बैसती तर्पणी. प्याया पाणी न घालिती सासरा जिथा, पिंडापाशी येती मग दंडवता. एका जनार्दनी कृपेचे तान्हे, विधी निषेध दोन्ही आतळो नेदी मने. माणूस मोठ्या हौसेनं प्रपंच मांडतो, संसार थाटतो, पण त्याचं या प्रपंचातलं आचरण कसं असतं? स्त्री असो वा पुरुष असो, आचरण कसं असतं? आई बाबा जिवंत आहेत, वृद्ध आहेत, त्यांना प्रेमानं खाऊ घालतील? नाव नको, मेल्यानंतर पिंडदान करतील. काय उपयोग? आता 2 पिढ्यांचं पटत नाही. बाप लेकात 36चा आकडा. सासू सून इथं तर विचारूच नका. मग अबोला, जन्मभर अबोला. मेल्यावर मात्र गळा काढून आठवणी सांगतील. केवढा आधार होता असं म्हणतील. तिथं मात्र शब्द अपुरे पडतील. मातापित्यांना रोज वंदन करावे असा सनातन धर्माचा सिद्धांत आहे, पण तो पालन करायचा नाही. मातापिता गेल्यावर मात्र मुंडन करतात. आईवडिलांना गोडधोड देणार नाहीत, वेगवेगळी निमित्त सांगतील. मेल्यानंतर गोडधोड तर करतीलच, शिवाय पापड कुरड्या असे तळणही असेल.
आईवडील जिवंत असताना मनातल्या मनात सतत शिव्या शाप देतील, वेळप्रसंगी उघडही अपमानास्पद बोलतील. मेल्यावर मात्र त्यांच्याच नावानं गायी दान करतील. आईवडिलांनी प्यायला पाणी मागितलं तर ते वेळेवर मिळायचं नाही. मेल्यावर मात्र पितरांना पाणी पाजायला तयार होतील. सुनासुद्धा सासऱ्याच्या पिंडाला दंडवत घालायला सरसावतील. आपल्या मनाला कोणत्याही विधिनिषेधाचा स्पर्श होऊ देत नाहीत. असे कीर्तन रंगात आले होते. वाड्यासमोरचे आवार श्रोत्यांनी गच्च भरले होते. एक वडारी समाजातले जोडपे गर्दीच्या कडेकडेने जागा शोधत नाथांच्या शयनगृहाकडे आले. शयनगृहाचे दार उघडे होते. नाथांचा मंचक मऊ होता. अजाणतेपणाने दोघेही त्यावर बसले. खूप दमलेले होते दोघेही. तेथेच कलंडले. क्षणार्धात त्यांना गाढ झोप लागली. नाथांचे कीर्तन संपले. श्रोते प्रसाद घेऊन गेले. उद्धवाचे लक्ष नाथांच्या उघड्या शयनगृहाकडे गेले. तो रागाने काही बोलण्याआधीच नाथांनी त्याला आवरले. नाथ, उद्धव आणि श्रीखंड्या तिघेही तेथे गेले. श्रीखंड्या, 2 पांघरुणं आण, हळुवारपणे यांच्या अंगावर घाल. यांना कोणीही उठवू नका, दमून गेलेत बिचारे. दिवसभर खडक फोडतात, घाम गाळतात, ही खरी दैवाची झोप, नाथ म्हणाले. उद्धव आणि श्रीखंड्याने एक पांघरुण आणून त्या दोघांच्या अंगावर हळुवारपणे घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांना उशिरा जाग आली. त्यावेळी नाथांचे सगळे घर जागे झाले होते. दोघेही उठून बघतात तर आपल्या अंगावर पांघरुणे, म्हणजे रात्रभर आपण नाथांच्या शयनगृहात त्यांच्याच मंचकावर झोपलो होतो. तर त्यांना एकदम आपण अपराधी आहोत असे वाटले. त्यांनी धावत जाऊन नाथांचे पाय धरले. नाथांची क्षमा मागितली. नाथ म्हणाले, यात क्षमा मागण्यासारखं काय घडलं? इतके कष्ट करता तुम्ही, मऊ शय्येचा अधिकार तुमचा आहे. जा तोंड धुवून घ्या. रात्री जेवला नाही तुम्ही. तुमच्या वहिनींनी खायला केलं आहे, खाऊन दूध घेऊन जा. त्या दोघांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. त्यांनी तोंड धुतले. नाथांघरचा पाहुणचार घेऊन ते परत गेले. शुद्ध भावे गावे नाम श्रीहरीचे, भेद भावसाचे टाकूनिया. भोळे भाविक ज्याच्या आहे देव जवळा, टवाळास निराळा भास दिसे. अविश्वासियासी होय बोधवाया, ब्रह्मज्ञानतया सांगून काय. एका जनार्दनी अभाविक खळ, बोध तो सकळ जाय वाया. नाथ महाराज अद्वैत जगत होते. जातपात, उच्च नीच, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, लहान थोर असा कोणताही भेदभाव त्यांच्या ठायी नव्हता. त्यांचे जीवन प्रेम, करुणा, क्षमा, शांती आणि भक्ती या पंचगुणांनी परिपूर्ण होते. निंदक, छलक यांच्याशीही त्यांनी कधी वैर धरले नाही. नाथांना अनेक लोक मनापासून मानत असत. त्याचा काही कर्मठ लोकांना राग येई. ते संधीची वाट बघत असत. नाथांच्या घरी श्राद्ध होते. नाथांनी जसे श्राद्धाचे ब्राह्मण सांगितले तसे गावातील इतर लोकांनाही निमंत्रण दिले. गावकुसाबाहेरच्या अंत्यजांनासुद्धा श्राद्ध भोजनाचे निमंत्रण गेले. पितरांच्या निमित्ताने गावजेवणच झाले. काही कर्मठ लोक आणि त्यांच्या धाकाने काही भिवून आले नाहीत. बाकी सारा गाव एका पंगतीस भोजनास बसला होता. नाथ महाराज, गिरजादेवी, उद्धव, श्रीखंड्या, सखा आणि त्यांचे सांगाती यांनी कोणाला काही कमी पडू दिले नाही. या पंक्तीत नाथांचे खरे पितरही अवतीर्ण झाले. सूर्यनारायण, चक्रपाणी आणि भानुदास महाराज नाथ महाराजांना भरून आले. त्यांनी आणि सर्व कुटुंबियांनी या पितरांचे दर्शन घेतले. त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांना भोजन वाढून तृप्त केले. ते संतुष्ट झाले आणि सर्वांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. जसे नाथांचे पितर आले तसेच जे कर्मठ लोक आले नव्हते त्यांचे पितरही स्वतः जेवायला आले. गंमत बघण्यासाठी ते कर्मठ लोक जमा झाले होते. त्यांना आपले पितर जेवायला आलेले दिसले. कोणाचे अण्णा, कोणाचे दादा, कोणाचे नाना, कोणाचे पंथ. आळवाचा भुरका मारत होते, खीर ओरपत होते. कर्मठ पार ओशाळून गेले. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. तळी पृथ्वीवरी गगन, पाहता दोन्हीही समान. रूप नाम वर्णाश्रम, कर्म अकर्म बद्धता. धर्म अर्थ काम मोक्ष, ऐशी वेद बोले साक्ष. एका जनार्दनी शुद्ध, नाही भेद भूतमात्री. नाथांच्या वाड्याशेजारी आणखी एक मोठा वाडा होता. त्याचा मोठा व्यापार होता. सारा दिवस त्याचा व्यवहारात आणि प्रपंचात संपून जाई. इच्छा असूनही त्याला देवाला जाता येत नसे. कथेला, प्रवचनाला, कीर्तनाला जाण्यासाठी त्याच्याजवळ वेळच नसे. एक दिवस त्याच्या पेढीसमोरून नाथ महाराज जात असताना त्याने महाराजांना साथ घातली. नमस्कार नाथजी, तुम्ही तर एकदम देवमाणस. आम्हाला लई आवड देवाची, पर वक्तच गावत नाही. त्या देवानं इतका सगला दिला पण वक्त नाही दिला. तो म्हणाला. त्याची अडचण नाथ महाराजांच्या लक्षात आली. ते म्हणाले,
शेठजी, तुमच्या दुकानात दुपारच्या वेळी गर्दी कमी असते, त्यावेळी मी येईन. आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करू. शेठजींनी हात जोडले. असा झाला तर देवच पावला. पण मला जमेल ना? आपण संस्कृतमध्ये एकदम अडाणी. चिंता करू नका. मनापासून प्रयत्न कराल तर सहज जमेल, नाथ म्हणाले. नाथ रोज दुपारी त्याच्या दुकानात जाऊन त्याला विष्णू सहस्त्रनामाचा एक एक श्लोक लिहून देत. तो त्याच्याकडून घोकून घेत. त्या व्यापाराला उशिरा उठायची सवय होती. तो रोज सूर्योदयापूर्वी पहाटे उठू लागला. स्नान करून श्लोकाचे पारायण करू लागला. आज 1, उद्या 2, परवा 3 असे बघता बघता त्याचे विष्णू सहस्त्रनाम मुखोद्गत झाले. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याची वैखरी त्या स्मरणाशिवाय काही करेनाशी झाली. यथाकाल त्याने आपला व्यापार मुलांवर सोपवला. स्वतः नामस्मरणात दंग झाला आणि अखेरीस त्याचा उद्धार झाला. तो विष्णुलोकी गेला. जयामुखी नाममंत्र तया जग हे पवित्र. नामवदे ज्याची वाचा देवहृदयी वसे साचा. नामी प्रीती अखंड जासी मोक्ष तया करी वसे. एका जनार्दनी नाम हे जी चैतन्य निजधाम. धन्यवाद.